आजच्या ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ध्वजाला सलामी. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथे शासकीय ध्वजारोहण. महाडमध्ये नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण. दापोली नगर पंचायतीत नगराध्यक्ष कृपा घाग यांच्या हस्ते झेंडावंदन. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा विधान भवन मुंबई येथे पार पडला. यावेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. फडणवीस यांनी राज्यातील जनतेला 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच राज्याच्या प्रगती संदर्भात संदेश दिला आहे. 79व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे ध्वजारोहण आणि सलामी सोहळा पार पडला. या समारंभाला मोठ्या संख्येने सर्व स्तरातील नागरिकांची उपस्थिती होती. आपला स्वातंत्र्य दिन साजरा होताना जनतेला शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन रायगडात उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड अलिबाग पोलीस परेड मैदानात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती, सामाजिक संस्था यांचा सन्मान चिन्ह देऊन मंत्री अदिती तटकरे यांनी गौरव केला. यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रायगड जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले आदींसह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. मी आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या रायगडवासियांना, महाराष्ट्रवासियांना आणि देशवासियांना मनापासूनच्या शुभेच्छा देते. या निमित्ताने ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतिकाऱ्यांना सुद्धा आणि त्या तमाम नागरिक जे त्यावेळेला आपल्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले त्यांनाही या निमित्ताने अभिवादन करते. आणि खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र, आपला देश हा विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये जे काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा सुद्धा सहभाग हा विकसित भारत तयार करत असताना विकसित महाराष्ट्र हा तितकाच अग्रेसर राहील अशी या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करते. कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नडगावतर्फे बिरवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. संपूर्ण देशभरात 79वा स्वातंत्र्य दिवस आज मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतोय. दरम्यान त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खार भूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते शुक्रवारी महाड तालुक्यातील धडगावतर्फे बिरवाडी येथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून देशाचा 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. आनंदी आणि उत्साही वातावरणात स्वातंत्र्य दिवस आज साजरा करण्यात आला आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही आहे. त्यामध्ये अनेक लोकांना हुतात्मा पत्करावं लागलं, बलिदान द्यावं लागलं. कित्येक लोकांच्या म्हणजे त्यावेळेला तरुणांनी केवळ देश स्वतंत्र व्हावा म्हणून हसत हसत फासावरती गेले. त्यामध्ये जर पाहिलं तर चाफेकर बंधूंचं उदाहरण घ्यावं लागल. एक नाही, दोन नाही, तीन भाऊ फासावरती गेले. तेव्हा त्यांच्या मातेला विचारलं गेलं, आई आता काय? तेव्हा तिने काय बोलावं? एखाद्या मातेने दुःख व्यक्त केलं असतं, पण ती बोलली मी कमनशिबी आहे की मला आणखीन एक मुलगा जरी असता, चौथा, तरी तोही या देशाच्या साठी मी अर्पण केला असता. आज आमच्या माता जर काही एखादं कुठचं आंदोलन करायचं झालं, काय झालं तर बोलतात तू पुढे जाऊ नकोस, तुझ्यावर केस होईल, पोलीस पकडतील. आणि त्यावेळेला ज्या मातेने आपले 3 मुलं ह्या देशासाठी अर्पण केली त्या मातेलाही सलाम करतो. म्हणजे आज आपण सगळे भाग्यवंत आहोत. जर त्यावेळेला जर आपण पाहिलं देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरची स्थिती, परिस्थिती, या इंग्रजांनी आपल्याला नको नको करून ठेवलं होतं. दापोली नगर पंचायतीत आज स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन सोहळा दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने नगरसेविका, पदाधिकारी,
नगरपंचायतचे कर्मचारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. दापोली नगरपंचायतमध्ये कार्यरत निवृत्त कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष कृपा घाग यांनी सर्व नागरिकांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम दापोली नगरपंचायततर्फे सर्व शहरवासियांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ज्याप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याचप्रमाणे दापोली नगरपंचायतसाठी नवीन 2 फॉगिंग मशीन, त्याचप्रमाणे ग्रास कटर, नागरिकांच्या तब्येतीची काळजी घेता आपण ज्याप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याचप्रमाणे पूर्ण दापोली आपण मच्छरमुक्त आणि आजारमुक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे उचललेलं आहे आणि यापुढे आपण जास्तीत जास्त नागरिकांची काळजी घेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.